श्री शिवाय नमस्तुभ्यं सर्वांना 14 ऑक्टोबर 2025 रोजी जी शिव महापुराण कथा झाली होती त्याच्यामध्ये श्री गुरुदेवने एक उपाय सांगितला आहे। हा उपाय कुणासाठी तर जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती खूप कष्ट करत असेल, खूप मेहनत करत असेल त्याच्या यश प्राप्तीसाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तर आणि ते होतच नसेल, जसं की काही लोक खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, खूप प्रयत्न करतात एखाद्या गोष्टीसाठी पण ती गोष्ट त्यांना मिळत नाही, पण ते त्यांची तिथपर्यंत पोहोच असते पण ते त्यांना मिळत नाही। तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे, दिवाळीच्या दिवशी एक बेलपत्र घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर ते बेलपत्र शिवलिंगावरती स्पर्श करायचं आहे, म्हणजेच महादेवाच्या अंगाला ते बेलपत्र स्पर्श करून घरी घेऊन यायचं आहे। घरी घेऊन आल्यानंतर जे की आपण लक्ष्मीपूजन करतो तेथे एका प्लेटमध्ये ते बेलपत्र ठेवायचं आहे। बेलपत्रावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, तसंच एक तांदूळ कुंकवाने लाल करून आणि एक तांदूळ हळदीने पिवळा करून त्या बेलपत्रावरती व्हायचं आहे। हे झाल्यानंतर ते बेलपत्र 1 वर्षापर्यंत आपल्यासोबत ठेवायचं आहे। असं केल्याने काय होतं तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी एवढी मेहनत करत असाल, खूप कष्ट करत असाल आणि ती गोष्ट तुम्हाला जर मिळत नसेल तर हा उपाय केल्याने ती गोष्ट तुम्हाला सहज प्राप्त होते आणि ती गोष्ट तुम्हाला सहजरित्या मिळून जाते, असं श्री गुरुदेव म्हटले आहेत। म्हणून ह्या वर्षी हा उपाय नक्की करा। जर तुम्हालाही कोणतं यश मिळवायचं असेल किंवा कोणती गोष्ट साध्य करायची असेल आणि ती मिळतच नसेल तर हा उपाय नक्की करा आणि असे शिवपुराणातील उपाय मराठीमध्ये ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।